हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आम्ही चाललो आहे चांदवड रेणुका माताला दर्शन करण्यासाठी फॅमिलीसोबत. तर चला तुम्हाला पण घेऊन जाते आणि आपण छान छान दर्शन करूया आणि एन्जॉय करूया. तुम्ही पण माझं व्लॉग एन्जॉय करा. मी बघा हे घातलेलं आहे, कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा. इकडं आपल्यासोबत आर्यन पण आहे. टाकणार मी व्लॉग म्हणजे काढायचं म्हणलं की यांचं वाकडे तिकडे तोंड येत असतात, पण मी टाकले. चला आता गाडीत बसायचं आहे, तर तुम्हाला मी तिकडे गेल्यावरती मी पोहोचलो आहे इकडे. आणि इकडे बघा आर्यन. आणि मी गाडीत पूर्ण टाईम मी झोपली होती, कारण मला खूप मळमळल्यासारखं होत होतं. तर मी पप्पाच बोलते, मम्मीच्या मांडीवरती मी झोपून घेतला. हे बघा इकडे मागे मंदिर आहे. आपल्याला इकडून पायऱ्या चढत जायचं आहे. आणि अजून मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान आहे. नाही गाडीमध्ये पूर्ण टाइम हात गेम खेळ. अरे वा, तू माझा प्रत्येक व्लॉग मध्ये हा कळाच का दाबतो, मला समजत नाही. गेम खेळत होता गाईचा पूर्ण टाइम गाडीमध्ये बसून. बघा रेड बटन दिसतंय. मी खाऊंगी. काय खाऊंगी? बस ऊन लागतंय रे, चटके लागतंय अंगाला. चल आपण चल गाईस, तुम्हाला मी दाखवते. बघा मंदिरचं ते स्टार्टिंग. गाईस तुम्हाला एक सांगायचं, हिच्यामध्ये आणि लहान मुलांमध्ये काहीच फरक नाही आहे. ही पुन्हा लहान मुलांसारखंच वागते. तुम्ही म्हणजे आता जाऊ द्या, तुम्ही बोललो असतो. मी इन्व्हॉल्व नाही याच्यामध्ये. गाईज ही लहान मुलांमध्ये इन्व्हॉल्व आहे. नाही, इग्नोर करा. मी तुम्हाला मंदिर Don't दरवाजा दाखवते, थांबा. हे बघा, श्री रेणुका देवी संस्थान चांदवड. हे बघा, हे आहे मंदिरचं दरवाजा. आता एवढ्या पायऱ्या चढून आम्हाला जायचं आहे वरती. माहिती का, आम्ही ज्या तिकडून येणार होतो ना, तर तिकडून ना खूप ट्रॅफिक होतं. म्हणजे म्हणून पप्पाने हे दुसऱ्या रस्त्याने गाडी घेतली. तर मग आम्हाला पायऱ्या चढून जावं लागते. आम्ही तिकडून वरतून घाटातनं गेलो असतो ना, तर आम्हाला पायऱ्या चढावं नसतं लागले. पण मग आता चढावं लागेल. मला तर आत्ताच दम लागले आणि उन्हाचे एवढे घाण चटके बसत आहे. माझ्या हाताला पण चटके बसत आहे. आर्यनची हाईट आहे ना, तर मला असा फोन करावा. तर पण आर्यन मंदिर, छोटे मंदिर. दम लागला मला आत्ताच. माझं पण गाईस, तर आम्ही दोघं आता चढतोय वरती. आम्ही आता सध्या नाही का काय बघा, आम्ही दोघं वर चढून आलोय आणि हे अजून खालीच आहे सगळे. या लवकर लवकर, ऊन लागते. असंच टाकलं होतं. माझी मम्मी तर बघा, मी इकडे चांदवडला आलो. आणि तिकडे काका काकूचं तर फोटोशूट चाललंय. माझ्या पप्पाचं वेगळं फोटोशूट चाललंय. माझ्या आईला ऊन लागते म्हणून ती चढत येते वर. आणि इकडे आर्यन. व्ह्यू बघा, व्ह्यू व्ह्यू व्ह्यू. हे बघ, डोंगरच डोंगर. गाईज, डोंगरच डोंगर. आता पायऱ्या चढत चढत वरती आलोय आम्ही. आणि आता सध्या नाही का ती जी कमान असती ना, तर तिथं आम्ही पोहोचलोय. तर जी अत्यंत आहे ना, ते आमच्या मागे अजून त्या पायरी चढत आहे. त्यांना खूप दम लागलाय. आम्ही आता इथं नाही का कमानीजवळ आलोय. आणि दिदी पण वरती चढत गेली आहे. तर ती बोलली की आज अर्धा व्लॉग तू काढायचा आहे. तर ती तिकडे दाखवत होती की इकडे खूप ट्रॅफिक पण जाम झाली आहे आणि खूप दम लागलाय. हे बघा, आत्या आणि मामा वरती चढताय. आले नाना आणि नानी मागे आहे अजून, ते पण येऊ राहिले. शूट चालू का व्हिडिओ चालू काय माहिती, काहीतरी चालू आहे दोघांचं. कसले फोटो काढायचे तुला? आर्यन फोटो काढ. व्हिडिओ काढते मी. दम लागलाय. आता यांचे इथं फोटो काढायचं चालू आहे. झालं, हे दोघं पण आले. आता चला आपण मध्ये जाऊ.
आर्यन तुला ब्लॉगिंग करता नाही दे पैसे. कितीचा तो? नंतर पैसे द्यायला. मम्मीचा उपवास आहे ना, मग तिच्यासाठी काहीतरी घेतोय. आवडते काहीच घ्यायचं नाही आम्हाला. लगेच ओरडतं म्हणता या इकडं आमच्या दुकानात या, आमच्या दुकानात या, आम्हाला नाही इकडे. त्यांचे पैसे देऊन टाक. काय घ्यायचं? उपवासाचं घे ना, हे उपवासाचं आहे ना. आलू हां घे मग. बस बस जा. ऊन लागतंय. नाही ना बसलोय आम्ही इथं सावलीमध्ये आणि इथं छान वाटते. इथं गरम नाही होते. चूप ना, कशाला व्हिडिओ देते ना. शांत बस. इंदापूर तालुक्यात घाण हात ते तोंडात घाशी. मम्मी चिडली. आता कुत्र्यासोबत खेळतोय आणि मी खूप डेअरिंग करून इथं बसलेली. नको ना आरू. याने मग अशी त्याला हात लावले, टुपकून खाली पडलो होतं ते कुत्रा. चांगलं आहे पण मस्ती नाही करत ते. चांगलं कुत्रा. आम्ही चाललो होतो घरी, पण इथं ना आरती स्टार्ट झाली नाही का देवीची. तर मग विचार केला की चला जाऊन येऊ परत एकदा, म्हणून आम्ही चाललोय सर्व. गर्दी विना चला पटकन.
खाली पायऱ्या उतरून गाडीकडं आणि मग नंतर आम्हाला ना गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे एक, तर तिकडे पण जायचं आहे. तर मी तुम्हाला पण घेऊन जाते आता. चला आपण जाऊ. आणि खूप जास्त ऊन लागते. माझ्या मम्मीने दोन्ही पण पिशव्या आमच्याकडे देऊन टाकल्या आणि ती एकटी चालती. गहाळ तिला उठवतच नव्हतं. बघ पिशवी घेतली, पकड. आम्हाला ऊन लागतंय. ते नाना बिचारे पिशवी घेऊन, एवढी पिशवी घेऊन येते की फोटो काढताय. बघा ड्रेस कोणता घातलाय. ड्रेसवरती घातली आहे क्रॉक्स. आम्ही पोहोचलो इथं गणपती मंदिराच्या इथं. आता आपण सगळे आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ. चल तिकडे चाललोय घरी. आमचं दर्शन वगैरे झालंय दोन्ही पण ठिकाणी. आता आम्ही घरी चाललोय. अहो तिचा आवाज पण नाही निघत. त्याला साईडला ठेवायचं ना. बस एवढं खाणार नाही. आता आपण घरी जाऊ. पाय खाली थोडंसंच खाईल. एवढं नका टाकू. पोटभर खाईल. एवढं थोडीच चालायचं. आता काय करते मग? तेवढं खाईल, तेवढं खाईल. नाही इकडे. पिल्लाला भाकर टाकली आम्ही, खाता येते भाकर म्हणले खायचो. याने काय घेतलंय? लस्सी घेतली आर्यननी. आम्ही घरी पोहोचलोय आणि माझा अवतार तर बघा खूप विचित्र दिसते. मी तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या व्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.